हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 28 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय। बाजाबाई आणि मैनावती या दोघींनी एक प्लॅन बनवला आणि कृष्णाला त्रास देण्यासाठी तिला दिवाळीच्या मिठाईऐवजी चक्क या बॉक्समध्ये हिरव्यागार झणझणीत मिरच्या खायला दिल्या आणि या मिरच्या चक्क कृष्णाने खाल्ल्या सुद्धा। चक्क 1 किलो हिरव्या मिरच्या ज्या अतिशय तिखट असतात त्या कृष्णाने शिक्षा म्हणून खाल्ल्या आणि हे पाहून दुष्यंतला वाईट वाटलं। त्याने कृष्णाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण कृष्णाने काही ऐकलं नाही आणि मग दुष्यंतने सुद्धा या मिरच्या खायला सुरुवात केली आणि दुष्यंतला मिरच्या खाताना पाहून बाजाबाईची चांगली जिरली। मग नेमकं झाले तरी काय, हे सगळं का घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मैनावती दुष्यंतला लाडू खायला देते परंतु दुष्यंतला आठवतं कृष्णाने पण घेतलाय की कृष्णा पाण्याचा एक थेंब सुद्धा पिणार नाहीये आणि कृष्णा इतकी त्रासात असताना मी दिवाळीची गोड मिठाई कशी खावी, म्हणून दुष्यंत लाडू न खाताच आपल्या रूम मध्ये निघून जातो। बाजाबाईला वाईट वाटतं। मैनावती बाजाबाई जवळ येते आणि विचारते, बाजाबाई तुमच्या लाडक्या सुनेला दिवाळीची मिठाई द्यायची का? बाजाबाई म्हणते, का नाही, दे तिला मिठाई। तिला सुद्धा कळलं पाहिजे की रांगणे पाटलांच्या घरची दिवाळी कशी असते, पण तिला आपली स्पेशल मिठाई द्यायची बर का। मैनावतीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, हो आत्ता तिला देऊन येते। जयकांत तिला थांबवतो आणि म्हणतो, काय मम्मी तुला एवढं पण कळत नाही का, काकी साहेब स्पेशल मिठाई बद्दल सांगताय, थांब मी तुला स्पेशल मिठाई आणून देतो। असं म्हणून जयकांत किचन मध्ये जातो आणि मैनावतीला स्पेशल मिठाई आणून देतो आणि म्हणतो, हे विसरलीस का तू? तर मैनावती म्हणते, अरे उत्साहात विसरून गेले, नाहीतर हे सगळं मिस तर केलंय आणि ती कृष्णाला मिठाई द्यायला जाते। हे पाहून बाजाबाई आणि जयकांतला खूप आनंद होतो, त्यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसत असतो। तर दुसरीकडे कृष्णा मात्र घराबाहेर बसलेली असते, ती खूप दुःखी असते। आता काय करायचं, स्वतःला कसं निर्दोष सिद्ध करायचं याचाच विचार ती करत असते। तेवढ्यात मैनावती तेथे येते आणि कृष्णाला असं दुःखी बसलेलं पाहून तिला खूप आनंद होतो। तिच्या चेहऱ्यावर सुद्धा असुरी आनंद दिसू लागतो। ती कृष्णाला म्हणते, काय बाई कृष्णा, मला तर तुझ्याकडे पाहावलंच जात नाहीये, मला तुझी खूप कीव येते। कृष्णा मैनावतीकडे रागारागाने पाहते तर मैनावती म्हणते, मला तसं नव्हतं म्हणायचं, तू दिवसभर पायपीट केली, तुला त्रास झाला असेल ना, थकली असशील तू, भूक सुद्धा लागली असेल, काही खाल्लंय की नाही? ती विचारते, तुला सुगावा लागला की नाही? लवकरात लवकर सुगावा लाव, नाहीतर आमच्या डोक्याला हा त्रासच झालाय। खरा चोर कोण आहे, तू की दुसरं कोणी ते कळतच नाहीये। कृष्णा काहीच उत्तर देत नाही। मैनावती म्हणते, पहा मी तुझ्यासाठी दिवाळीची मिठाई आणलीये, ही मिठाई खा, तुला थोडं बरं वाटेल, कारण यानंतर तुझ्या नशिबी मिठाई आहे की नाही हे देवालाच ठाऊक। असं म्हणून मैनावती तिच्या बाजूला हा मिठाईचा डब्बा ठेवते आणि तेथून निघून जाते। कृष्णाला खूप वाईट वाटतं की आपण एवढ्या मोठ्या संकटात असताना मैनावती आपल्याला दिवाळीची मिठाई देते आणि कुणीच आपल्याला मदत करत नाहीये। कृष्णा हा मिठाईचा बॉक्स घेते आणि उघडून पाहते तर यात मिठाई नसते, तर चक्क हिरव्यागार झणझणीत हिरव्या मिरच्या असतात आणि जवळपास 1 किलो मिरच्या असतात। या मिरच्या पाहून कृष्णाला जबर धक्काच बसतो। मिठाईचा बॉक्स म्हणून मैनावतीने आपल्याला हिरव्या मिरच्या दिल्या याचा तिला खूप राग येतो। तर दुसरीकडे आढळराव घराकडे येत असतात, त्याच वेळेस बंब्या त्यांच्या गाडीसमोर येतो। आढळराव जोरात ब्रेक दाबतात आणि गाडीबाहेर येऊन त्याला म्हणतात, ए बंब्या तुला मरायचंय ना, मग दुसऱ्या एखाद्या गाडीसमोर मर ना, माझ्या गाडीसमोर कशाला आलाय? तर बंब्या त्यांना सांगतो, बरं झालं थोरले सरकार तुम्ही भेटला, मी तुमच्या वाड्यावर गेलो होतो बाजाबाईंना भेटायला, पण जयकांतने मला हाकलून लावलं, बाजाबाईला भेटूच दिलं नाही। तेव्हा आढळराव विचारतात, तू कशाला वाड्यावर गेला होता? बंब्या सांगतो, आज सकाळी मी कृष्णाविरुद्ध जी साक्ष दिली ना ती चुकीची होती, दुष्यंत सरकार जे म्हणाले ते एकदम बरोबर होतं। मी कृष्णाला खूप आवाज दिले पहाटे, पण कृष्णाने मला ओझ दिली नाही, मागे वळून पाहिलंच नाही, मी कृष्णाचा चेहराच पाहिला नाही। मला 100% गॅरंटी आहे ती मुलगी दुसरीच कोणीतरी होती, कृष्णा नव्हती। कृष्णासारखी साडी नेसून ती मंदिरात गेली आणि तिनेच सोन्याचे दागिने चोरले, मी हेच सांगायला बाजाबाईला गेलो होतो। आढळरावांना मोठा धक्काच बसतो। आढळराव म्हणतात, तू जयकांत किंवा बाजाला याबद्दल काही सांगितलं नाही ना?
बंब्या म्हणतो, नाही थोरले सरकार. आढळराव म्हणतात, मग सांगायचं पण नाही. आता या प्रकरणात जे काही असेल ते फक्त मला येऊन सांगायचं, आणि तू मला येऊन सांगतोय हे दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाही. बंब्या हो म्हणतो. आढळराव त्याला घरी जायला सांगतात. बंब्या तेथून जातो. आढळराव विचार करतात, ऐन सणासुदीच्या दिवसात एवढं मोठं कारस्थान. जयकांतला तर एवढं डोकं नाहीये. 7 जन्मात सुद्धा त्याला एवढी अक्कल यायची नाही. याचा अर्थ हे सगळं आमच्या सौभाग्यवतींनी केलंय. सणासुदीच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचं डोकं किती वाकडं चालतं. हा सगळा प्लॅन तयार करून ठेवलाय त्यांनी. काही करून मला त्या दुसऱ्या बाईला शोधून काढावं लागेल. कृष्णाला निर्दोष सिद्ध करावं लागेल. खूप कमी वेळ, चला आता कामाला लागा, असं म्हणून आढळराव घरी जायला निघतात. तर इकडे कृष्णाला मात्र खूप वाईट वाटतं. आपल्याला दिवाळीच्या मिठाईच्या नावाखाली या हिरव्या मिरच्या दिल्या म्हणून ती दुःखी असते. तेवढ्यात जयकांत तेथे येतो आणि कृष्णाच्या हातून हा बॉक्स घेतो आणि म्हणतो, अरे रे 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 कृष्णे, तुझी ही अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतंय. मला तर तुझ्याकडे पाहलंही जात नाहीये. ज्या माणसाने तुझ्या गळ्यात हे डोरलं बांधलं ना, त्याने फक्त सगळ्यांसमोर तुझी साथ देण्याचं नाटक केलं आणि आता तुझी साथ देत नाहीये. तू दिवसभर उन्हातानाची पायपीट करत बाहेर फिरत बसली, त्या खऱ्या चोराला शोधत बसली, आणि तुझा नवरा मात्र घरात मस्त एसीची हिरवीगार हवा खातोय. कृष्णाला खूप राग येतो, पण ती काही बोलतच नाही. जयकांत म्हणतो, पण मी तसा नाहीये. मी तुझी साथ देऊ शकतो, आणि ती सुद्धा अतिप्रचंड वेगाने. मी तुझी साथ देईल, पण तुला सुद्धा माझी इच्छा पूर्ण करावी लागेल. म्हणजे तू पण मोकळी होशील आणि मी पण मोकळा होईल. कृष्णा जयकांतकडे रागारागाने पाहू लागते. जयकांत म्हणतो, आता फैसला तुझा आहे. तू माझी इच्छा पूर्ण कर आणि या संकटातून बाहेर निघ, नाहीतर तुला या घरातून कायमचं बाहेर जावं लागेल. कृष्णा खूप चिडते आणि जयकांतच्या हातातून हा हिरव्या मिरचीचा बॉक्स घेते आणि चक्क एकानंतर एक हिरवी मिरची खाऊ लागते. हे पाहून जयकांतला जबर धक्काच बसतो आणि तो तेथून पळून जातो. कृष्णा मात्र एकानंतर एक हिरव्या मिरच्या खात असते. ही लवंगी हिरवी मिरची असते. कृष्णाला खूप त्रास होतो, तिला ठसका येऊ लागतो. पण आता मी स्वतःला शिक्षा करून घेणार असं कृष्णाने ठरवलं असतं आणि ती एकानंतर एक या हिरव्या मिरच्या खातच असते. तर दुसरीकडे पूजा म्हणजेच गौतमी मात्र मस्त ओठांना हिरवीगार नाही तर लाल लिपस्टिक लावत असते. मस्त सेंट मारते, खूप सुंदर तयार होते ती आणि स्वतःशीच मोडत असते. आरशात स्वतःला पाहत असते की मी ती किती छान दिसते, मी किती भारी दिसते. तेवढ्यात सावित्री तेथे येते आणि पूजाला एवढं तयार होताना पाहून तिला शंका येते. ती विचारते, काय ग पूजे, एवढ्या रात्री कुठे चाललीस, ते सुद्धा एवढी नटून थटून. पूजा म्हणते, आई तुला लवकरच कळेल. तू माझी स्टाईल नाही पाहिलीये कधी. मला असं तयार व्हायला खूप आवडतं. सावित्री विचारते, ते सगळं ठीक आहे, पण खरं सांग, कुठे चाललीयस तू? पूजा म्हणते, ठीक आहे सांगते. कृष्णाच्या वाट्याला जे सुख आलंय ना, ते कायमचं ओरबाडून घेण्यासाठी मी चालले. आता तिच्या वाट्याचं सुख हे माझ्या वाट्याला येणार. सावित्रीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, असं म्हणतेस का? कृष्णाच्या वाट्याचं सगळं सुख तुला मिळेल का? जर असं होणार असेल ना, मग जेथे जायचं तेथे खुशाल जा. पूजाला खूप आनंद होतो आणि ती घराबाहेर पडते. सावित्री विचार करते, देवी आई, जर त्या कृष्णाच्या वाट्याचं सुख माझ्या लेकीच्या वाट्याला येणार असेल ना, तर मी गोड साखरेचा चहा प्यायचं सोडून देईल, पण लवकरात लवकर तिला हे सुख मिळू दे. सावित्री खूप खुश असते. तर इकडे कृष्णा मात्र एकानंतर एक हिरवी मिरची खातच असते. तिला ठसका येतो, खोकला येतो, तिची जीभ जळत असते, पण ती हिरव्या मिरच्या खायचं काही सोडत नाही. भक्ती तेथे येते आणि कृष्णाला हिरव्या मिरच्या खाताना पाहून तिलाही मोठा धक्काच बसतो. ती कृष्णाच्या हातून हा बॉक्स देते आणि विचारते, कृष्ण हे तू काय करतेस? हिरव्या मिरच्या का खातेस? पण कृष्णा तिचं काहीच ऐकत नाही आणि पुन्हा हिरव्या मिरच्या खाऊ लागते. एकानंतर एक मिरची तोडू लागते. दुष्यंत तेथे येतो आणि कृष्णाला मिरच्या खाताना पाहून त्यालाही मोठा धक्काच बसतो. तो कृष्णाजवळ येऊन म्हणतो, कृष्णा हे तू काय करतेस? हिरव्या मिरच्या का खातेस? तू तर पाणी न पिण्याचा पण घेतलाय ना, तुला त्रास होईल, मिरच्या नको खाऊ. तेवढ्यात दलपत, जयकांत, मैनावती सगळे तेथे येतात. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, तुमच्या रांगणे पाटलांच्या घरात ना दिवाळीची मिठाई म्हणून अशा हिरव्या मिरच्या दिल्या जातात, त्यामुळे मी या हिरव्या मिरच्या खाते. दुष्यंतला जबर धक्काच बसतो. जयकांत, मैनावती खूप घाबरतात. तेव्हा दुष्यंत
या सगळ्यांकडे रागारागाने पाहतो आणि मैनावतीला जाब विचारतो, काकी हे काय, तू तिला हिरव्या मिरच्या खायला दिल्यात का? मैनावती चांगलीच घाबरते. तर कृष्णा मात्र एकानंतर एक हिरव्या मिरच्या खातच असते. दुष्यंत म्हणतो, आय कांट बिलीव्ह दिस, माझा विश्वास बसत नाहीये, तुम्ही असे कसे वागू शकता? कृष्णा आधीच किती दुःखात आहे आणि तुम्ही तिला दिवाळीच्या मिठाईच्या बॉक्समध्ये हिरव्या मिरच्या खायला दिल्या का? लाज नाही का वाटत तुम्हाला? पण कृष्णा एकानंतर एक मिरची खातच असते. मैनावती म्हणते, दुष्यंत मला कळतच नाहीये, मी तर तिला दिवाळीची मिठाईच दिली होती, मिठाईचा बॉक्स दिला होता, त्यामध्ये हिरव्या मिरच्या कशा आल्या माझं मलाच कळत नाहीये. दल्प सुद्धा मैनावतीची बाजू घेतो आणि म्हणतो, दुष्यंत तिची काही चूक नसेल, तिने तर प्रेमाने मिठाईचा बॉक्स दिला, आता त्या बॉक्समध्ये मिरच्या कशा आल्या तिला काय माहीत, तिच्याकडून नक्कीच काहीतरी गफलत झाली असेल. पण दुष्यंतचा मात्र त्यांच्यावर विश्वास बसत नाही. दुष्यंत म्हणतो, असं कसं, मिठाईचा बॉक्स दिला मग त्यात मिरच्या काय जादूने आले की काय, काय बोलताय तुम्ही सगळे? दुष्यंत कृष्णाच्या हातून हा मिठाईचा बॉक्स आणतो आणि म्हणतो, ए बाई बंद कर ना, त्रास होईल तुला, कशाला हे मिरच्या खातेस? तो भक्तीला म्हणतो, तू जा लवकर तिच्यासाठी पाणी घेऊन ये. भक्ती ही पाणी आणायला जाते. तोपर्यंत कृष्णाचं मिरच्या खाणं सुरूच असतं, तिला खूप त्रास होत असतो. भक्ती पाणी घेऊन येते, कृष्णाला ती पाणी देते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा पाणी पिऊन घे. तर कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, ही माझी शिक्षा आहे, ती मला भोगावीच लागणार आहे. आणि तुम्हाला माहितीये मी देवी आई समोर पण घेतलाय, जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही, तोपर्यंत पाण्याचा एक थेंब मी पिणार नाहीये, मी नाही पाणी पिऊ शकत. दुष्यंत म्हणतो, हो माहितीये, खूप मोठा पण केलाय तू, पाणी नको पिऊ, मग या मिरच्या तर नको ना खाऊ, मिरच्या कशाला खातेस? पण कृष्णा काहीच ऐकत नाही, एकानंतर एक मिरच्या खातच असते. त्यामुळे मैनावती चांगलीच घाबरते. त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येते आणि विचारते, काय चाललंय हे, या कृष्णाला एवढ्या मिरच्या कुणी दिल्या? तर मैनावती म्हणते, बाळजाबाई मीच तिला हा मिठाईचा डब्बा आणून दिला, पण त्यात मिरच्या कशा आल्या कोणास ठाऊक. दुष्यंत म्हणतो, आई हे सगळं काय? बाळजाबाई मैनावतीवर खोटं खोटं चिडण्याचं नाटक करते. काय मैनावती, अशी चूक तू कशी काय करू शकते? तर भक्ती खूप चिडते आणि बाळजाबाईला म्हणते, काय बाळजाबाई, हीच का तुमच्या रांगणे पाटलांची आन बान आणि शान? घरच्या सुनेला तुम्ही अशा दिवाळीच्या दिवशी हिरव्या मिरच्या खायला देता का? तिच्याबरोबर अशी चेष्टा करता का? आता काय करायचं माझ्या बहिणीने? बाळजाबाई चिडून म्हणते, मैनावती पाहिलं का, तुझ्यामुळे मला काय काय ऐकून घ्यावं लागतंय, अशी चूक कशी काय झाली, सांग लवकर. दुष्यंत सुद्धा मैनावतीकडे रागारागाने पाहतो. मैनावती घाबरून म्हणते, बाळजाबाई मला काहीच कळत नाहीये, मी तर तिला मिठाईचा बॉक्स आणून दिला होता ना. हा आत्ता आठवलं, त्या समोरच्या वाडीतल्या बाई आहेत ना, त्यांना आपल्याला मिरच्या द्यायच्या होत्या. गडी माणसांना आपल्या घरात पिशवीच सापडत नव्हती, म्हणून या खाली मिठाईच्या डब्यामध्ये मिरच्या भरून ठेवल्या आणि चुकून मी तोच डब्बा घेऊन आले. दुष्यंत डोक्याला हात मारून घेतो. तर बाळजाबाई मैनावतीकडे रागारागाने पाहते. कृष्णा मात्र एकानंतर एक मिठाई खातच असते. कृष्णाला दुष्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण कृष्णा काहीच ऐकत नाही. तर बाळजाबाई म्हणते, दुष्यंत तू काय एवढं टेन्शन घेतोय? कृष्णाच्या वाटेला जे दुःख आलंय ते दुःख ही तिची शिक्षा आहे. तिने आता इतका मोठा उपद्व्याप करून ठेवलाय, गावदेवीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून ठेवलीये, मग तिला ही शिक्षा मिळायलाच पाहिजे. ज्याच्या नशिबी जे असतं त्याला ते मिळत असतं. तिला ही शिक्षा मिळते ना, मग भोगू दे, तू काय इतका त्रास करून घेतोय स्वतःला? दुष्यंतला वाईट वाटतं. कृष्णा सुद्धा बाळजाबाईकडे रागारागाने पाहू लागते. तेव्हा बाळजाबाई म्हणते, तू मिरच्या खात बस, तुला ही शिक्षा मी नाही दिलीये, तर तू ही शिक्षा स्वतःहून भोगते आणि ज्याने चूक केलेली असते ना, तो शिक्षा भोगत असतो, हे तू लक्षात ठेव. कृष्णाला वाईट वाटतं की बाळजाबाई असं बोलते. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात, चेहरा लाल झालेला असतो. हिरव्या मिरच्या खाल्ल्यामुळे कृष्णाला खूप त्रास होत असतो, पण ती हा सगळा त्रास सहन करत असते. आणि तिला होत असलेला त्रास पाहून दुष्यंत सुद्धा खूप दुःखी होतो, त्यालाही त्रास होत असतो. तर इकडे पूजा मस्त तयार होऊन चक्क चार्लीला भेटायला आलेली असते, पण चार्ली अजून आला नाही. हा किती मूर्ख माणूस आहे, जेथे गरज नाहीये तेथे टपकतो आणि आता बोलवलं तर वेळेवर येत नाहीये, असा विचार पूजा करत असते. तेवढ्यात तेथे चार्ली येतो आणि म्हणतो, गौतू आफ्टर अ लॉंग टाइम, आणि तो चक्क पूजाला मिठी मारू लागतो. पूजा त्याला मिठी मारू देत नाही आणि म्हणते, हे काय करतोयस तू, तुला काही कळतं का?
हे काय आपलं ऑफिस नाहीये, शहर नाहीये, गाव आहे. इथं असं हगिंग वगैरे चालत नाही बरं का, उगाचच लोक चर्चा करतात. तर चार्ली म्हणतो, हो का, मला तर वाटलं गावातले लोक खूप ओपन माइंडेड असतात, ओपन करून चांगलं मारतात, लुटतात आणि फक्त हगिंगच चालत नाही वाटतं येथे. पूजा म्हणते, ते सगळं सोड, तू आत्ताच्या आत्ता दुष्यंतला कॉल कर, त्याला इथे बोलून घे आणि मी जे सांगितलंय तसंच बोलायचं. चार्ली म्हणतो, हो ग गौतू, तू सांगितलंय ना, तर तुझ्यासाठी मी त्या दुष्यंत बरोबर तासनतास गप्पा मारू शकतो. असं म्हणून तो दुष्यंत बरोबर बोलायला जातो. तर पूजा विचार करते, दुष्यंत, आता मला काही वाट सोसवत नाहीये, तू लवकर येथे. एकदा का तू येथे आला, मी तुझ्या मिठीत, तू माझ्या मिठीत, आणि मग रात्रभर आपण दोघे. म्हणजेच पूजाने आज चक्क दुष्यंत बरोबर हनीमून, सुहागरात साजरी करण्याचा प्लॅन बनवलेला असतो. दुष्यंतला आपल्या प्रेमाच्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढायचं आणि कृष्णापासून कायमचं दूर करायचं असे तिने ठरवलंय. म्हणूनच घरून एवढा नट्टाफट्टा करून ती आलीये आणि आता आज रात्री जे काही होणार याचा विचार करून ती खूप लाजते, खूप खुश होते. तर इकडे कृष्णा ही बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, मी कोणती चोरी केलीये, कोणतं पाप केलंय, त्याची शिक्षा म्हणून मी या हिरव्या मिरच्या नाही खाते. तर तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जो अविश्वास व्यक्त केलाय, माझ्या खरेपणावर जी शंका व्यक्त केली ना, त्याची शिक्षा म्हणून हे खाते. आणि मिठाईऐवजी तुम्हीच मला या हिरव्या मिरच्या दिल्या, म्हणून मी या हिरव्या मिरच्या खाते. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. तर बाळजाबाई चिडते की कृष्णा आपल्याला उलट उत्तर देते. मैनावती मनातल्या मनात विचार करते, वा वा, काय भारी सीन तयार झालाय. मला नव्हतं वाटलं एवढं सगळं घडेल, पण हे घडताना पाहून चांगलीच मजा येते. वा वा मैनावती, शाब्बास. तर कृष्णा पुन्हा एक हिरवी मिरची खाते. दुष्यंतला खूप राग येतो, कृष्णा आपलं ऐकत नाहीये हे म्हणून तो चक्क या डब्यातून एक हिरवी मिरची घेतो आणि स्वतः खाऊ लागतो. दुष्यंत हिरव्या मिरच्या खातोय हे पाहून कृष्णा आणि बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. मैनावती, भक्ती या सुद्धा घाबरतात. तर बाळजाबाई दुष्यंतला थांबवत म्हणते, दुष्यंता, हे काय करतोयस तू? हिरव्या मिरच्या तू का खातोय? तुझी काय चूक आहे? मिरची खाऊ नको. तर दुष्यंत म्हणतो, माझी चूक कस काय नाहीये. जर मी कृष्णाची बाजू घेतलीये, तिला मुदत मिळवून दिलीये, तर कृष्णाला जी शिक्षा होईल ती शिक्षा मी सुद्धा भोगायला हवी. त्यामुळे मी या हिरव्या मिरच्या खातोय आणि मला ही शिक्षा मिळायलाच पाहिजे. कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, तुम्ही हिरव्या मिरच्या नाही खायच्या. पण दुष्यंत तिला म्हणतो, कृष्णा गप्प बसायचं, तू माझं नाही ना ऐकलं, तू नाही ना मिरच्या खायच्या थांबवल्या, मग मी सुद्धा नाही थांबणार, मला हिरव्या मिरच्या खाऊ दे. कृष्णाचा नाईलाज होतो. तर बाळजाबाई त्याला म्हणते, अरे दुष्यंत थांब, तुला नाही सहन होत तिखट, तुला त्रास होतो तिखटाचा, तू नको खाऊ हे तिखट, हिरव्या मिरच्या नको खाऊ. पण कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही ऐकत नाही. बाळजाबाईला मात्र खूप त्रास होत असतो. एवढ्या वेळ कृष्णा हिरव्या मिरच्या खात होती तेव्हा तिला काही फरक पडत नव्हता, पण आता स्वतःचा लेक हिरव्या मिरच्या खातोय, त्याला त्रास होतोय, त्यामुळे बाळजाबाईला सुद्धा चांगलाच त्रास होतो. मैनावती म्हणते, अरे बाबा दुष्यंत, माझं चुकलं, मी तुझे पाय पडून माफी मागते, पण हिरव्या मिरच्या नको खाऊ, स्वतःला त्रास करून नको घेऊ. दलपत, जयकांत सगळे दुष्यंतला थांबवतात, पण तो काही ऐकत नाही. भक्ती म्हणते, अगं कृष्णे, थांबव ना त्यांना हिरव्या मिरच्या नको खाऊ देऊ. तर बाळजाबाई म्हणते, पाहिलं का भक्ते, तुझ्या बहिणीमुळे माझा लेक हिरव्या मिरच्या खातोय, त्याला त्रास होतोय. तर मैनावती म्हणते, दुष्यंत तुझी यामध्ये काय चूक आहे? बाळजाबाई विचारते, दुष्यंत तू असं का वागतोय? तर दुष्यंत म्हणतो, आई माझी चूक आहे, मी जर काल पहाटे कृष्णाबरोबर गेलो असतो, तिच्याबरोबर मंदिरात गेलो असतो, तर ही चोरी झालीच नसती, कृष्णावर असा आरोप लागलाच नसता. मी झोपून राहिलो म्हणून हे सगळं घडलंय, माझी चूक आहे, म्हणून मला आता हिरव्या मिरच्या खाव्याच लागणार. दुष्यंत एकानंतर एक मिरच्या खात असतो. कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती चक्क दुष्यंतचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हाला माझी आण आहे, माझी शपथ आहे, तुम्ही स्वतःला ही शिक्षा करून घ्यायची नाही. जे काही झालंय ना ते माझ्यामुळे झालंय, ही माझी शिक्षा आहे आणि ती मला भोगू द्या. दुष्यंतचा नाईलाज होतो आणि तो मिरच्या खायचं थांबवतो आणि कृष्णा पुन्हा एकदा एकानंतर एक मिरच्या खाऊ लागते. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात की ही पोरगी एवढ्या हिरव्या मिरच्या कशी काय खाते. पण कृष्णाचं मात्र मिरच्या खाणं सुरूच असतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा दुष्यंतला वाचवणार, पण चोरटी मुलगी तिच्या हातातून निसटणार.
मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.